एकविरा आईचे दर्शन सकाळी उठल्यावर अचानक आमचा प्लॅन झाला की आज आपण एकविरेला जायचं। मग काय पटापट सगळी कामं आटपली, रेडी झालो आणि दुपारी आम्ही एकविरेला यायला निघालो। एकविरेला पोहोचलो आणि पहिलंच दर्शन घेतलं पायथा मंदिराचं। तर आमचा छोट्या एकविरा भक्त बघा, एकविरा आईची टोपी घातली आणि मस्त पायऱ्या चढून पायथा मंदिराचं दर्शन घेतलं त्याने। आणि मग इथून आम्ही पुढे पायऱ्या चालत गेलो वरती देवीच्या मंदिरामध्ये जायला। तर इथे रस्त्याचं काम चालू आहे, म्हणजे पायऱ्यांची कामं चालू आहेत, तर तिथे मी पडलीच असती। आणि आज आमच्यासोबत आहे काकी आणि काका, कारण काकीचीच खूप दिवसापासूनची इच्छा होती की आपण एकविरेला जाऊयात म्हणून। तर मग म्हटलं चला आज जाऊयात आपण एकविरेला। आणि आमचा एकविरा भक्त बिलकुल ऐकत नाही आहे, त्याला एकट्याला असं पायऱ्या चढत चालायचं आहे आणि तो बिलकुल दमला पण नाही आहे। त्याने बहुतेक पायऱ्या एकटाच चालत चढलेला आहे तो, आणि आम्हाला कोणाला हात पण लावून देत नाही। काका काकीच्याच मध्ये तो आहे। आणि आज निकेश पण मस्त रिलॅक्स होता, एकटा चालत होता, कारण श्रियान चालतोय मध्येच काकाला सांगतोय घे म्हणून। आणि एकविरेला गेल्यावर कशी मस्त एकविरेच्या मूर्ती वगैरे दिसतात, सगळीकडे हार वगैरे, खूप छान वाटतं चढता वेळेस तिथे एकविराईच्या पायऱ्या चढताना। आणि मग बोलता बोलता आम्ही कधी पटकनच आलो, इथे काही कळलंच नाही, पटकन पायऱ्या पण संपून गेल्या आणि मंदिराजवळ आम्ही पोहोचलोय। तर आजचा वार होता शनिवार आणि आम्हाला वाटलं गर्दी खूप असेल, पण गर्दी जास्त नव्हती। इथे मस्त पहिले आम्ही फोटो रील्स वगैरे काढल्या आणि मग दर्शनाला आम्ही आत गेलो। आणि लाईन पण जास्त नव्हती दर्शनासाठी, पटकन आमचं दर्शन झालं। आणि इथे गेल्यावरच मंदिरामध्ये खूप प्रसन्न वाटतं आणि आईचा चेहरा बघितला की अजून मन भरून येतं। तर इथे मस्त आम्ही दर्शन घेतलं आणि असा आमचा आजचा दिवस गेलाय। बाय एव्हरीवन।